नमस्कार. आता वाजले सकाळचे 6 आणि मला तर उठायचं होतं 5 वाजता. पण 6 वाजले उठाले. 6 वाजता मी उठली. आता हे लेकराईले उठवतो 6 वाजता आणि यायले 7 वाजता स्कूल पाठवा लागते. तर आता चहा झाला आणि आता वाजले 8. चहा झाला, चहा घेऊन घेतला. बाबू तयार झाला, आंघोळ गिंघोळ झाली बाबूची. आणि आता चला समोरचा प्रवास. भीड आहे पण कमी आहे, जास्त नाही आहे, कमी आहे. आमच्या मागं कोणीच नव्हतं. आम्ही जेव्हा लाईनीत लागलो तेव्हा. आणि आता आमच्या मागं बघूया इकडून तिकडे किती भीड लागते. परत हे समोर आहे, हे आहे मागचं हे. आज कनी लयच गर्दी होती, स्ट्रिक बी होतं. तर दर्शन घेतलं. आता पाणी पिऊन राहील, पाणी घेतो आता. बाबूले ताण लागले असं तर हे घेऊन राहिले पाणी. हे इथून हे म्हणतो मी. आणि इथून पण फळं घेऊन घेतले, जाम, आंबे आणि हे जामून. इकडे काय मस्त ताजं ताजं भेटते तिकडच्या पेक्षा. इकडे खेती आहे ना जास्त, खेतीतलं तोडते आणि देते. तर इथून घेऊन घेतले मस्त ताजे ताजे. दर्शनही झालं, मस्त ताजे ताजे फळंही भेटते. बाबूले ऊन लागते म्हणून दिलं जातो. आलो बा घरी. दाभोडा हनुमान मंदिर, हनुमान दादा मंदिर मध्ये गेलो होतो दर्शनाले. आज बी आता ह्या दुसरा शनिवार आहे, तर आज बी दर्शन घ्यायला गेलो होतो. दर्शन घेऊन आलो, मस्त वाटलं, छान वाटलं. आणि येता येता फल वगैरे घेतले, जामून घेतले. तिकडचं फ्रेश राहते, मस्त घेतलं, आलो. तर आम्ही आज बी काऊन गेलो होतो दर्शन घेवाले. ह्या रोनीच्या पापानं का नाही म्हणत म्हणजे असं कबुललं काय गाडी बा मी 5 शनिवार दर्शनाला येईन. आम्ही सगळे म्हणजे 3 जण. हे दोघं तर शाळेत चालले जाते, आम्ही बाबू मी आणि हे आम्ही 3 जण जातो, दर्शन घेऊन येतो. तर घरामध्ये हे सगळं चालू आहे ना. एक पत्ते तर दुसरं येते, एक खतम होते तर दुसरं येते. अशा काही अडचणी येऊन राहिल्या. त्याच्या यानं मग येईनं असं मनातच ठाणलं, मनातच असं म्हणलं की हनुमान दादा आम्ही 5 शनिवार येतो दर्शनाला, सगळं ठीक करतं असं येईनं म्हटलं आहे. तर म्हणून आता 2 शनिवार तर झाले, आता 3 शनिवार अजून जावं लागेल तिथं. तर 3 शनिवार जाईन, मस्त दर्शन वगैरे घेईन. सकाळीच जातो आम्ही. यायले 7 वाजता स्कूलमध्ये पाठवून देतो आणि मी तयारी करतो आणि 8 वाजताच निघतो. 9 वाजता तिथं पोचतो. तरी गर्दी एवढी राहते ना, खूपच गर्दी राहते. 9 वाजतापासूनच गर्दी सुरू होते. तर दिवसभर तो बाजार राहते, बाजार वगैरे मस्त भरते. आणि मंदिरामध्ये प्रसाद, पुजारी वगैरे दिवसभर असतात. दिवसभर तेवढीच गर्दी राहते. पण आम्ही काय सकाळीच बरं वाटते म्हणून आम्ही सकाळीच जातो, दर्शन घेऊन येऊन जातो. हो असं बोलायला लागते. बोलते आता मग थोडा थोडा बोलून दाखव. मन मला कसा आवाज देतं, असा आवाज देते. आणि याच्यामध्ये पाय, याच्यामध्ये एक जांभूळ भरून देतो. मस्त खाते तो, याचा रस याच्यातून मस्त येते. जांभूळ बी काही अंगूर जाम, आता तर अंगूर नाही भेटत तर देतो त्याला. इथे टरबूज वगैरे मस्त मस्त खाते तो. आपण कुठं गेलो होतो? कुठं गेलो होतो दर्शन? हो दर्शनाला गेलो होतो. दर्शनाला गेलो होतो. हनुमान दादाचे दर्शन, हनुमान दादाचे दर्शन घेवायला गेलो.
असं अरे बाबा रे, अरे बाबा अय, 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 अरे बाबा अब 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 तर आता तिकडून आल्यावर थोडासा आराम केला, आराम झाला. आता मी तयारी चालू आहे मैवाली, आता भजे करायची. आता रोनीच्या बाबाने म्हणलं तुमच्या दादाने म्हणलं भजे कर, तर मी आता भजेची तयारी करतो. आता पहिले तर ही भाजी बनवली, वाद्याची शेंगा गवारची भाजी बनवली. आता चालली मी भजे करायची तयारी. आता वाजले घडीमध्ये 12 आणि बाबू आता झोपून राहिला. रस्त्याने झोपतच होता आणि आता घरी आल्यावर आराम केला थोडासा. आता तो झोपून राहिला आणि आता मी करतो भज्याची तयारी. भजे, पापड आणि पोळे. कढी भी बनवतो. कढी आता नाही, उद्या. छास नाही आहे का? छास नाही आहे. इकडे भाजी तयार आणली. हे पाहे भाजी शिजून राहिली. हे पीठ बी भिजून ठेवलं आणि इकडे आता याच्यामध्ये करते हे भजेची तयारी. असं सगळं होऊन राहिलं घरामध्ये. आता येऊन राहिलं एक ठीक होते ते एक कसं होते. आणि हे पाहून हे किचनचं पुरं याला उद्या लागलं, हे पुरं तुटून पडलं. आणि त्या दिवशी काय झालं काय माहीत बाई, कोणाची नजर लागली का काय लागलं घराले, काय झालं, कोणाची टोक लागले का ग्रहण लागलं, काही असंच होऊन राहिलं. म्हणून विकीजी ना तसं म्हणलं देवाले. तर मग आम्ही 5 आता शनिवार जाईन. आजही गेलो होतो, आता अजून 5 शनिवार जाईन. आणि हे पंग ह्या दिवशी मी भांडे घासता घासता हे कुकरचं हे बी तुटलं, हे तुटून गेलं कुकरचं. मी म्हणलं हट बापा काय होऊन राहिलं ना काय नाही. म्हटलं मशीन सुधरून आणली तर कुकरचं हे हँडलही तुटून गेलं. हट बापा म्हणलं. त्याला मी सांगितलं नाही हँडल तुटलं म्हणून, पण एखाद दिवशी लक्ष जाईल तर विचारते. म्हणलं मग म्हणून लय दिवसाचं तुटलं, आताच नाही तुटलं. मला वाटतं मित्रांनो क्योंकि हे सगळी चीजें झाली आहे तर नजरच लागली असं. हा तर हे 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 किचन आणि तिकडलं हे आहे ना, इथं अंधार आहे. लावतो मी. त्या दिवशी एक वेळा मी व्हिडिओ बनवला होता. हे पूर्ण तोडा लागते. याला किती खर्च आला होता, 4 लाख रुपये खर्च आला होता आणि 3च वर्ष झाले. आता अजून हे पुरं तोडा लागते, नव्यानं बनवा लागते. पुरी उदय लागली. दाखवू का तुम्हाला? हे पुरी उदय लागली. पुरे अर्धे कपडे खराब झाले. तर आता उदय गिदे झाडून ठेवले ना. आता हे सगळं लोन हे खूप सगळं आहे. आता 2 महिन्यानं सगळं रोलिंग येऊ देतो. 2 महिन्यानं हे तोडून नव्यानं हे तर बनवणार नाही. आता हेही नाही बनवणार आणि ते तिकडलंही नाही बनवणार. फक्त TV युनिट बनवण आणि किचन बनवण. आणि अजून सोफाही फाटला आहे. सोफा बी दुसरा घ्यावा लागते. काय सांगू अजून काय फाटलं आणि काय नाही, काय माहीत काहून असं होऊन राहिलं. तर म्हणून त्यानं तसं देवाले म्हटलं तर आता चाललो जाईन. 2 झाले शनिवार, आता 3 शनिवार अजून जाईन. तरी त्याईले म्हटलं काय नाही, असं काही नजर वजर काही लागत नाही, काही नाही. खाली ते इलेक्ट्रिक वस्तू आहे. इलेक्ट्रिक वस्तू तर कोणत्याही खराब होतेच. आणि हे जे आहे हे लाकडाचं आहे. हे बघ, ह्या रसोडा, हे किचन हे पुरं लाकडाचं बनवलेलं आहे. हे पुरं एक खुलच आहे. आता हे बेसिंगचा एरिया होय, हे खुलच आहे, लाकडाचं बनलं आहे. न बाथरूमचं ओल येते त्याच्या यानं इथं हे लागली, उदय लागली. तर तोडा लागते पुरं. आता पण बनवणाऱ्यानंच चांगलं बनवलं नाही. त्यांना सांगायला पाहिजे होतं ना. अनुभव तर राहते. आता किती दिवसाचं बनवत असन तो, अनुभव तर असन त्याला सांगायला पाहिजे होतं त्यानं. लाकडाचं नको बनवा, असं बनवा. पैसे काय आम्ही देत नव्हतो, पण आपला फायदा पाहिजे कोणी बी. त्याला असं वाटलं असं का नाही आता यायले लाकडाचं बनवून देतो, मग उदय लागन, मग 3 वर्षानं अजून हे मापाशी येतील. उदय खराब हो गया अजून लावून द्या दुसरं. तर आता कायले आम्ही त्याच्यापाशी जातो. आम्ही आता दुसऱ्या मस्त चांगल्या दुकानातलं घेईन आणि तिथून चांगलं बनवून 2 पैसे जास्त द्यावा लागले तरीच चालेल.
हे नात्यातलाच होता ह्या बनवणारा, म्हणून असं बनवला. म्हणून का नाही नात्यातलं ओळखीतलं असे ओळखीतले नात्यातल्यालेच फसवते आपल्याला, नात्याचे ओळखीचेच फसवते आपल्याला. तर याच्या हाती कधी 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 कामच नाही देवा. आपले नवाड्याचे दुकानं घेऊन बसले राहते का नाही त्याच्यासाठी कामं देवा. आता मी तिथंच काम देईन, आता दुकानामधून मस्त चांगलं बनवून घेईन, फायबरचं वगैरे जसं राहते ना तसंच बनवून घेईन आता. चला तुम्ही टेन्शन नका घेऊ, व्हिडिओ एन्जॉय करा, लाईक करा आणि शेअर करा. शेअर नको करा बापा, कुठं शेअर करायला जा नाही, तुम्हीच पहा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बी चांगला देजा.